राज्याच्या काही भागात पावसानं उसंत घेतली आहे, मात्र काही ठिकाणी पावसानं सरासरी गाठली आहे। नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेऊया। अल निनोचं संकट डोक्यावर असतानाही राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत 637.1 मिलीमीटर पाऊस पडला। राज्यात या काळात सरासरी 622.6 मिलीमीटर पाऊस पडतो। मात्र आतापर्यंत सरासरीपेक्षा 2% जास्त पाऊस पडलाय। असं असलं तरी विदर्भ मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलाय। आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। सरासरीपेक्षा जास्त पाऊस मुंबई उपनगर, पालघर, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा आणि छत्रपती संभाजीनगरात झाला। सरासरी इतका पाऊस मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, अहिल्यानगर, धुळे, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात झाला। तर सरासरीपेक्षा कमी पाऊस वाशिम, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, जालना, हिंगोली, बीड, सोलापूर आणि नंदुरबारमध्ये झालाय। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात पावसानं उघडीप दिल्यामुळे फक्त 3.6 मिलीमीटर पाऊस पडला। मात्र याच काळात सरासरी 10.2 मिलीमीटर पाऊस पडतो। त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 65% कमी पाऊस झालाय। यंदाच्या मोसमात हिंगोलीत सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे। हिंगोलीत या काळात सरासरी 461 मिलीमीटर पाऊस पडतो।